पण उकडीचे मोदक बनवणार आहोत. तर इथे आपण आधी सारण तयार करणार आहोत. तर इथे मी या वाटीच्या साहाय्याने ओलं खोबरं 2 वाट्या घेतलेलं आहे. 1 वाटी बारीक गूळ किसून घेतलेला आहे आणि इथे मी 5 वेलदोडे घेतलेले आहे. हे वेलदोडे आणि 1 चमचा साखर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. तर सारणाची तयारी करू. आता इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. आता आपण यामध्ये खसखस टाकून घेणार आहे. ही साधारण अर्धा चमचा इथे मी खसखस टाकून घेतलेली. नंतर यामध्ये आपण ओलं खोबरं जे बारीक करून घेतलं होतं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. 2 मिनिटं खोबरं चांगलं परतून झाल्यावर घ्यायचं आहे. वेलची आणि साखर आपण दळून घेतलेली होती ती पण यामध्ये टाकून घ्यायची. 1 चमचा साखर टाकायची. अशा प्रकारे आपण इथे उकडीच्या मोदकाचं सारण तयार करून घेतले. वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आपण त्याच वाटीच्या साहाय्याने 1 वाटी थंड दूध घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे. अशा पद्धतीने दूध टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण मिक्स करून या पुन्हा त्याच वाटीच्या साहाय्याने इथे आपण 1 वाटी थंड पाणी टाकून परत हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. हे मिश्रण अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर या पिठामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. पुन्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकजीव करायचं आहे. तूप घातल्यामुळे आपल्या मोदकाला चांगली पांढरी शुभ्र चकाकी येते आणि हे मोदक खायला देखील सुंदर आणि सुबक अप्रतिम लागतात. अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घेतल्यानंतर आपण कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ टाकून घेणारे व 3 ते 4 शिट्ट्या घेणारी. अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. हे मिश्रणात पाणी जाऊ नये म्हणून आपण यावर झाकण ठेवणार आहे. अशा प्रकारे या कुकरच्या भांड्यावर झाकण ठेवल्यानंतर कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे. अशा प्रकारे कुकर चांगला थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे आपलं पीठ चांगल्या प्रकारे शिजलं आहे. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हाताला चटका बसू नये म्हणून तुम्ही ग्लास किंवा फुलपात्र्याने अशा पद्धतीने पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आता ही उकड चांगली मळून घेण्यासाठी आपल्या हाताला चटका बसू नये म्हणून थोडंसं थंड पाण्याचा हात लावून 5 ते 7 मिनिटं चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण चांगलं मळून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. आता आपण 1 छोटा गोळा घेतलेला आहे. हा गोळा चांगला गोल करून पोळपाटावर लाटून घ्यायचा आहे. या गोळ्याला पीठ लावून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्यानंतर आपण सारण भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व सारण भरून घेतल्यानंतर इथे आपण या पद्धतीने मोदक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपला मोदक तयार झालेला आहे.
अशा पद्धतीने इथे आपले मोदक तयार झालेले आहे. हे मोदक मी हाताने बनवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि काही मोदक मी आपल्या मोदकाच्या साच्याने बनवलेले, तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान झालेले. चला मग आता हे मोदक आपण 5 मिनटं वाफेवर शिजून. अशा पद्धतीने इथे आपल्याला केळीच्या पानावर हे मोदक चाळणीवर सर्व ठेवून घेतल्यानंतर याला आपण केशर लावून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे आपण केशर लावून घेणार आहे सर्व मोदकाला. अशा पद्धतीने सर्व मोदकाला केशर लावून घेतल्यानंतर हे मोदक मी उकडायला ठेवणार आहे. कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता इथे मी हे मोदक आपल्याला चांगल्या प्रकारे उकडून घ्यायचे आहे. हे मोदक आपल्याला फक्त 5 मिनिटच उकडून घ्यायचे आहे, झाकण ठेवायचं आहे. आपल्याला उकडायला टाकल्यानंतर यामध्ये साजूक तूप सर्व मोदकावर टाकून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान झालेले, कुठेही फुटलेला नाही आहे. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.